मित्रांनो, आज मैदान पार पडलं कातर खटाव या ठिकाणी. एक आदत एक बैलाचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे डोरलेवाडीकरांचा मल्हार. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की कसा पळ त्याचा जाईल त्या मैदानामध्ये गुलाल असतो. आणि आज टीम आहे त्यांची डोरलेवाडीकरांच्या मल्हारची. मालक आहेत स्वतः. नमस्कार शेठ. नमस्ते. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी राहुल जाधव, डोरलेवाडी. हां. महाराष्ट्र पोलीस व संध्या राहुल जाधव व विनेश पहिलवान राहुल जाधव या नावाने डोरलेवाडी या नावाने गाडी पळते. माझ्या मिसेसच्या नावावर आणि मुलीच्या नावावर गाडी पळते. ओके. आपला जो मल्हार आहे नक्की कुठनं खरेदी केलेला आहे काय? आपला ही मी 6 महिन्यापूर्वी खरेदी माझी नाशिक भागातनं केलेलं खरेदी मी. बरं. 6 महिन्यापूर्वी खरेदी तेव्हापासून कंटिन्यू 1-2 करतोय. प्रत्येक म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल. त्या दिवशी सातेवाडीत 2 नंबर केला. त्याच्या आधी विजुरीचं मैदान झालं. सलग 2 दिवस फायनलला राहिला. म्हणजे 1 नंबर केला विजुरीत, दुसऱ्या दिवशी सातेवाडीचं मैदान होतं तिथं 2 केला. आज परत 1 केला इथं. आज याचा पायरा कोण होता? आज पाखऱ्या होता. कुठला होता हा पाखरा? ते आमच्या ड्रायव्हरने केलं, सुजित ड्रायव्हरने केलं. सुजित ड्रायव्हर आंध्रेकरांनी पैरा जमवलेला. हा पैरा कधी जमवला होता तुम्ही? एक 2 दिवस झालं याला नियोजन केलेलं याला. ही गाडी हाणायची म्हणून, कारण की ह्याच मैदानावरती मी वादळ होता, वादळ बरोबर मी 2 नंबर केलता. ह्याच फाटीवरती. आणि ह्याच्या पायाखालची फाटी म्हणजे ह्या फाटीचा बादशाह आहे. म्हणजे उराडीची फाटी आणि कटन जर असलं तर म्हणायचं नाही. आज कडनी पळाला, कडनी पळून 1 केला त्यांनी. आज ज्यावेळेस तुम्ही गट काढला त्यावेळेस काय वाटला अंदाज तुम्हाला? नाही, अंदाज होताच की 1-2 करल गाडी. पण आता म्हणजे पहिल्यांदा म्हणजे चिट्ट्याचा आता ती झाल्यामुळं पण व्हायच ही होतंय की शेवट गाड्या पळतात. आम्ही 31 मध्ये पळालो, ती पण कडनी पळालो. पण जे नियम बनले ते चांगल्यासाठीच बनले. ती सर्वसामान्यासाठी योग्य नियम आहेत. काय सांगाल, गट निघाला सेमीकडे वाटचाल केली, काय वाटलं मनामध्ये? आमच्या ह्याच्यात टॉपच्या गाड्या होत्या. किती नंबर तासावरती गाडी? 3 नंबर तासावरून पळाली. गट पण 3 वरनं काढला आणि फायनल 1 नंबर 8 नंबर तासावरून केला. आणि सेमी मध्ये कुठल्या तासावरती? 3 नंबर तासावरती. कशी गाडी पळाली सेमीला? 1 नंबर सुट्टी लागली गाडी. आता आमच्या सेमीमध्ये एक विमान म्हणून आहे, तो एक होता. आणि शेजारीच त्याच्या शेजारी एक चित्र्या म्हणून, ते पण कोण कंटिन्यू 1 नंबर 2 नंबर मध्ये करतो, ते होता. विमानबद्दल काय सांगाल त्याचा? नाही, हा हे विमान पण पळतो चांगला. टॉपच्या सीमीत राहिलो तेवढाच आम्हाला एक आनंद आहे. आणि सुजित ड्रायव्हरचं वरती गाडी धरतो, सुट्टी मेकर माझं पप्पूया त्यांचं पण ही. आणि ही ज्यावेळेस मुलगा येईल ना त्यावेळेस कंटिन्यू आम्ही फायनल राहतो. म्हणजे एक लकीच म्हणायला म्हणजे चौकशीने मी त्यांना, आता हे आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत, त्यांना म्हणतो की मुलाला घेऊनच या म्हणून. म्हणजे एक लकी म्हणावं लागेल. फायनल तास क्रमांक 8 होतं. काय मनामध्ये चाललेले? एक वाटत होतं की कडनी गाडी काय होईल, पण घरची, कारण की त्या फाटीतनं म्हणजे थोड्याशा गाड्या बसत नव्हत्या, परंतु मनामध्ये दगदग चाललेली का गाडी बसेल का? वाटतच ना कडला असल्यानंतर. पण ती वासरू पण चांगलं पळते, ठाम आहे. आणि घरच्यांनी म्हणजे मला नाही कळलं की 1 झालेला. घरच्यांनी फोन करून मला टीव्हीवरतीच बघतात. माझी मिसेस ही नुकतीच, माझी मिसेस पोलीस मध्ये काम करते, नुकतीच ती ड्युटी संपली होती, तर ती टीव्ही लावून सगळेजण बसली होती घरचे वगैरे. त्यांनी मला फोन करून सांगितलं की 1 केलाय म्हणून. जाईल त्या मैदानात गुलाल आहे. काय खासियत काय? खासियत म्हणजे अंगावची गाडी सोडतच नाही. तुम्ही कुणाला पण विचारा, मल्हार नाव विचारलं ना, डोरलेवाडीकर मल्हार. तर साधारण वय काय आता तो 5 दाती झालाय. म्हणजे 5 दाती झाला. 5 दाती झाला. त्याचा अगोदरचा थोडासा इतिहास सांगा. इतिहास म्हणजे आता विषय काय माहिती का, तुम्हाला एक सांगतो मी. ह्याला जर खाली घेऊन जर चाललो तर लोक हसते ती, म्हणजे पळेल का नाही, आदत आहे का, असं तसं बोलते ती. पण आता म्हणजे घाटावर आलं की ते नाराजच करत नाही आम्हाला. कंटिन्यू आता तुम्ही त्याचा इंस्टाचा आयडी चेक केला ना तर कंटिन्यू वर. तुमचं इंस्टाचा आयडी सांगा की काय? मल्हार म्हणून आहे, मल्हार बारामती म्हणून ते पेज आहे माझं नाव. आणि मी स्वतःच चालवतो, स्वतःच मी पैरे करतो त्याचं. म्हणजे स्वतःच तुम्ही बनवता वगैरे? कारण की आपलं हे ना, म्हणजे आपल्याला माहिती आहे तुमचा डोरलेवाडीकरता मला एक हलक्या पैऱ्यात राहून. हो, 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी भरपूर, तुम्ही आता जरी मोबाईल माझा चेक केला ना, सगळ्यांना फोन केलेला आहे. हो, येतो. सगळ्यांना फोन केलेलं तुम्ही बघितलं तर. पण ती एक राग मानू नका सगळ्यांनी, मोठ्या गाड्या मालकांनी. एक आपल्याला पण वाटतंय मी नावासाठी आलेलो आहे. म्हणजे एक आपल्या घरी एक खुटी पण नव्हती पहिल्यांदाच हा घेतला. दुसऱ्या दिवशी लगेच 15 मी 1 केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच 2 दिवसांनी लगेच विजुरीत 2 केला. म्हणजे कंटिन्यू फायनलला राहतोय. आणि एक मोठ्या गाड्या मालकांना एक नंबर विनंती की बाबा त्यांनी पण मला म्हणजे हे करावं. ट्रॉफी पण आली. आणि सगळ्यात म्हणजे सुजित ड्रायव्हरचं एकनिष्ठ माणूस, त्याला म्हणजे आपण आयुष्यात विसरणार नाही. म्हणजे मित्रांनो बघा, त्यांच्या एक मनामध्ये थोडस जरा नाही, ती गाडी पण हाणत नाही ती. आणि त्याच्यासाठी 2-2, 3-3 दिवस माझ्यासाठी असते ती.
म्हणजे आजकाल वेळ कोणासाठी कोण देत नाही, परंतु वेळ त्यांनी तुमच्यासाठी देतात, कधी तुमचा शब्द डावलत नाहीत. नाही, कधीच नाही. एकनिष्ठ माणूस आहे, त्यांच्यासाठी काय पण. ड्रायव्हर काय सांगाल, मालकांच्या बद्दल काय सांगाल? मालक जर राहिला कसं शब्दाला जागणार आहे महत्वाचं, म्हणजे म्हणून मी पण धरून राहतो. नाही तर कसं होतं, लय मालक भेटते ती बरं का, पण असं एकनिष्ठ नाही ती भेटत. त्यामुळे आपण पण म्हणजे तसं समोरचं आपल्याला इज्जत दिली तेवढी आपण इज्जत देतो समोरच्याला. गाडी कशी पळाली सांगा? गाडी 1 नंबर पळाली, काय नाही अडचण आली. पब्लिकनं गाडी पळाली आणि तिथं तुमचं जरा थोडंसं मैदानामध्ये तुमचं एक नाव एक सांगे घेतलं की अरे बाबा सुजित ड्रायव्हर आंधळीकर गाडी पब्लिकनं पळवली. कसं होतं, फरक पडतो कडनं पळायला. आता नवीन असतं ना, बर पळाली गाडी चांगली. आता म्हणजे आतापर्यंत एवढ्या 17-18 फायनलीत फक्त मला वाटतं की मी राजामध्ये पळाला असेल. कुठला? गर्णिकेचा राजा. चौकशीने त्यांनी दिला. मला फोन करतात सगळेजण. त्या बैलाबद्दल काय सांगाल? नाही, राजा तर राजाच आहे, त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू ही झालो. आणि त्या माणसाचं पण मी आभार मानतो की, आणि धनाभाऊ आहेत आपले युट्यूबर, त्यांनी माझा पैरा घडून दिलता. त्यांनी मला एका शब्दावर राजा दिला, एका शब्दावर म्हणजे एका शब्दावर. तिथं पण गाडी राहिली, मोठं मैदान होतं ती बल्लवडीचं, तिथं आपण 4 नंबर कडन सिमी काढला होता, 4 केलता तिथं. बघा ट्रॅक्टरचं मैदान कॅन्सल झालं त्यावेळेस, तिथं त्यांच्या तिथं मैदान होतं ती. आणि तुम्ही माझा मोबाईल चेक करा, खानापूरला सगळ्यांना मी फोन केला, सगळ्यांना. ती मागते ती बैल स्वतःहून मला फोन करते, एक तास माझ्याबरोबर बोलतात. पण ती त्यांना म्हणजे आता एक सर मनापासून सांगतो, एक राग मान नका, म्हणजे म्हणजे सर्वसामान्यांनी पायरी चढत जायचं, पण मोठ्यांनी डायरेक्ट जंप मारायची, असं माझ्या मनाला वाटतंय. प्लीज राग मान नका, सगळ्या जणांना मी विनंती करतो. भरपूर म्हणजे ह्याच्यातनं म्हणजे आता माझं वडील घरी सांभाळतात, मी पुण्यात असतो शाळेत आहे. म्हणजे थोडं जर काय जरी झालं तर लगेच म्हणजे वॉशरूम जर केलं तरी लगेच बैलाच्या खालनं, आता त्याला पण विचारा कंटिन्यू वाटेवरती असतं, लगेच जाडून पासून घेतात. म्हणजे एवढी काळजी करतो आम्ही. एक जीवापेक्षा जास्त त्याची काळजी. आणि एक असं आहे की शेजारी जरी मोठा जरी बैल बांधलेला असला त्याच्याकडे कोण बघत नाही, पण जाताना बरोबर येते त्याच्याकडे, कारण की कंटिन्यू राहतो फायनल. बघून वाटत नाही कोणाला की बैल हसणारच अंदाज नाही कोणाला आज पळत असेल. त्याला मालकाची जाण आहे, त्याला माहित आहे मालक आपला किती आपल्यासाठी करतोय. कोणाला वाटलं नाही कधीच. सकाळी मित्रांनो, कधीही कुणाचाही नंदी असू द्या, कधीही नावे ठेवू नका, कारण की तो कुठलाही नंदी असतो मालकाच्या नावासाठी पळत असतो, मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करण्यासाठीच तो पळत असतो. आणि आपला जो नंदी आहे डोरलेवाडीकरांचा मल्हार आपल्याला कधी दिसेल एखाद्या वेळेस बकासूर सोबत, कारण की महाराष्ट्राचा लाडका बैल आहे. बोललो होतो मामा, म्हणजे स्वतः मामा पण मला माझ्यावर बोलतात. आता मामा माझ्यापासून 4-5 किलोमीटरच आहेत. मामांशी पण बोललो होतं, योग आलता घडून 29 तारखेचा, पण थोड्या कारणावस्त हे झालेलं, म्हणजे लवकरच. आता मामांना पण आता तुम्ही आता मोबाईल माझा खरंच मनापासून चेक करा, मामांना पण दाव इच्छितो मी की रोज मी जर असलं ना तर मी पहिला बॅनर मी मामांना टाकतो, मी राहिलं तर. म्हणजे खूप प्रेम आहे तुमचं. मामांवर खरंच प्रेम आहे माझं, आणि बकासूरवर पण प्रेम आहे. बकासूर एकच मिनिट, नाही ते देव सगळ्यांचा. हो का, 1 मिनिट चेक करा. हो का, बॅनर हो कंटिन्यू 2 दिवस राहिलेला फायनललाही. बरोबर आहे. हा, त्याच्या आधी पण आजच नाही मी टाकलेलं बॅनर, त्यांच्याशी कंटिन्यू बोलतो की असं नाही मला आपल्याला पण ही नाही की बाबा ते देव आहे, त्याच्या जोट्यात येण्यासाठी पण एक नशीब लागतं, एक भाग्य येईल, कारण की आता तो दाखवून देतोय, जाईल त्या मैदानामध्ये कामगिरी करतोय. असाच आपला मल्हार जाईल त्या मैदानामध्ये कामगिरी करत राहू. धन्यवाद. हो सर. ओके.